आम्हाला मात्र गोड बोलतायत की आम्ही तुमची योजना बंद करणार नाही. देवेंद्र फडणवीस सर आम्हाला सुस्पष्ट शब्दात सांगतायत की ही योजना फक्त प्रशिक्षणापुरती होती, आता आम्ही काही देऊ शकत नाही. म्हणजे काय देवेंद्र मध्ये समन्वय नाही असं दिसून येते का? 100% समन्वय नाही आहे. त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यांच्यामध्ये एकमेकांच्यावर कुरघोड्याचं राजकारण आज आमच्या तरुणाच्या जीवावर येऊन बेतलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर काय पुढे या नैराश्यातून 2 जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणखी किती लोकांच्या आत्महत्या, किती लोकांचा जीव सरकार घेणार आहे? आज सरकार राज्यामध्ये मजुरांना रोजगार देणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. अशिक्षित अडाणी लोकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार दिला जातो. पण इथे 5-5 पदव्या घेऊन 30 वर्ष वयाची 35 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना कुठलंच संरक्षण नाही आहे एज्युकेशनच्या धर्तीवर. हे काय राज्य आहे? हे दैतेचं राज्य म्हणता येतं का? ज्या राज्यामध्ये शिकलेल्या पोरांना आणि पोरींना त्यांना एज्युकेशनवर आधारित रोजगार मिळत नाही, 2-5 मार्कांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ते अपात्र ठरले, याचा अर्थ ते 100% नालायक आहेत असं सरकारचं म्हणणं आहे का? जर 2-5 मार्कांनी जर ते अपात्र ठरले तर त्यांना नॉलेज नाही आहे का? त्यांच्या नॉलेजचा उपयोग राज्याच्या प्रगतीमध्ये त्यांना जिथे करून घेता येईल तिथं घेतलं पाहिजे. आता तुम्ही प्रशिक्षण दिले तर प्रशिक्षित युवकांना तुम्ही कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे. रोजगार मागतोय आम्ही, आणि अत्यंत माफक. 10 होते 20 करा, 8 होते 16 करा, 6 होते 12 करा, दुप्पट मानधन करा. 20,000 रुपयामध्ये आम्ही 12-12 तास आमचे युवक काम करायला तयार आहेत. जे 2-2 लाख पगार घेऊन काम करत नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त काम आमच्या तरुणांनी या स्थापनेमध्ये केले. दोघांमध्ये समन्वय नाही असं तुम्ही म्हटलं. मला एका शिंदेच्या काळामध्ये ही योजना आली आणि आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. तुम्हाला दोघांमध्ये समन्वय नसताना त्यांनी आणलेल्या योजनेवर मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतं का तुम्हाला? आज परिस्थिती अनुरूप देवेंद्र फडणवीस जी पॉझिटिव्ह नाही आहेत, पण आम्ही त्यांना या योजनेवर पॉझिटिव्ह करू, इतकं तीव्र आंदोलन करू आणि राज्यामध्ये त्यांना चालणं फिरणं मुश्किल करू कालांतरानं. ते राज्याच्या प्रमुख स्थानी बसले म्हणजे ते राज्याचे मालक नाही झाले. राज्यातल्या जनतेला काय पाहिजे, राज्यातल्या युवकांना काय पाहिजे, युवतींना काय पाहिजे, राज्याच्या हिताचं कोणतं आहे तो निर्णय घेणारा राजा असतो. राजा झाला म्हणजे मी म्हणेल तो कायदा असं चालणार नाही. आज त्यांच्या मानसिकतेमधून बोलण्यातून दिसतंय की मी म्हणेल तो कायदा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कलम 19 द्वारे सांगितलंय की राज्यातल्या प्रत्येक शिक्षित व्यक्तींना रोजगाराचा अधिकार आहे. त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याला काम मिळालं पाहिजे, त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे, त्याला उपजीविकेचं साधन मिळालं पाहिजे. या अधिकारापासून राज्यातला मुख्यमंत्री वंचित ठेवू शकत नाही. राज्यात देशाचा पंतप्रधान वंचित ठेवू शकत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी ते सांगितलं. कालच्या 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 3 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ. कुठे आहे 3 कोटी रोजगार? यांनी विधानसभेच्या अगोदर 10 लाख लोकांना प्रतिवर्षी रोजगार देण्याचं वचन दिलेलं आहे. अरे तुम्ही 1,75,000 लोकांना वचन पूर्ण करू शकत नाही आणि वर्षात 10 लाख लोकांना रोजगार कसा देणार आहात? आणि राज्यातला रोजगार आज न दिल्याच्या कारणानं राज्यातला तरुण व्यसनाधीनतेकडे चाललेला आहे. राज्यातला तरुण आज असहाय्य झालेला आहे. चुकीच्या राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागे तुम आगे बढ़ो हम पीछे है, तुम आगे बढ़ो पीछे है म्हणत स्वतःचं करिअर खराब होत चाललेलं तरुण आम्ही डोळ्यानं उघड्या पाहतोय. ही जर परिस्थिती कायम राहिली तर राज्याच्या स्थैर्याला नक्कीच धोका आहे, हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो. कारण राज्याला स्थिरता केव्हा येईल
राज्यातला तरुण जर स्थिर असेल, राज्यातल्या तरुणाच्या हाताला जर रोजगार असेल, काम असेल, तो कामात असेल, नाहीतर मग नक्षली लोकांच्या हाताला हे तरुण लागले केव्हा लागतील हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. हे सरकार काय करतंय? नक्षली कारवाई करणाऱ्यांना ते समर्पण केल्यानंतर त्यांना नोकऱ्या देत आहे. म्हणजे आम्हाला नोकऱ्या पाहिजे तर आम्हाला नक्षली कारवायाच करावं लागेल का? नक्षलीच बनावं लागेल का? तुम्ही म्हणताय सरकार रोजगार देत नाहीये. हा, केंद्र सरकारने राज्य सरकारने अनेक रोजगार मेळावे घेतले, त्याच्यातून रोजगार मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? केंद्र सरकारने राज्य सरकारने जे रोजगाराचे मेळावे घेतले ते फक्त आणि फक्त एक सोपस्कार होते, एक प्रोग्राम घेत आहेत सरकारी. पण प्रत्यक्षात इनपुट आणि आउटपुट काय आहे बघितलं तर फार भीषण परिस्थिती आहे. आम्ही 1,75,000 8 महिन्यापासून आम्ही रोजगार मागतोय, त्या मागणीकडे सरकारचं लक्ष नाही. आणि देशाचे पंतप्रधान आपल्या राज्यामध्ये येऊन नवी मुंबईमध्ये 1 लाख बेरोजगारांचा रोजगार मेळावा घेत आहेत. त्यासाठी आणखीन आता इथं पत्रकार बांधवांना मला सांगताना आश्चर्य वाटतं, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी चालू केली त्या प्रशिक्षण योजनेकरिता 5,500 कोटी रुपयाचं बजेट त्यांनी प्रावधान केलं. या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 10 लाख लोकांना रोजगार देण्याचं त्यांनी सांगितलं. पण या सरकारवर युवकांनी राज्यातल्या विश्वास ठेवला नाही. फक्त 1,75,000 लोकांनी फॉर्म भरला, 8,25,000 लोकांनी पाठ फिरवली यांच्या योजनेकडे. आणि जे 1,75,000 या योजनेमध्ये समाविष्ट झाले त्या प्रशिक्षणार्थ्यांना 1200 कोटी रुपये खर्च झाला 6 महिन्यामध्ये. आणि नंतरच्या 5 महिन्यामध्ये 900 कोटी रुपये खर्च झाला. 2100 कोटी खर्च झालाय फक्त योजनेवर. 11 महिन्याच्या 2100 कोटी लक्ष द्या. काम करणाऱ्या योजनेवर 2100 कोटी खर्च आहे. आणि या योजनेची जाहिरात करण्यासाठी 800 कोटी रुपये खर्च आहे. काय चाललंय राज्यामध्ये? योजनेची जाहिरात करण्यासाठी 800 कोटी रुपये खर्च करणारं सरकार आमच्या या बेरोजगार तरुणाला वर्षाला 2,000 कोटी द्यायला तयार नाही. आता आम्हाला वाऱ्यावर सोडलं. त्यांचं काम संपलं ना. त्यांना फक्त निवडून यायचं होतं, निवडून आले. मग यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण, तर तुम्ही पण सत्तेत 11 महिन्यासाठीच राहा. तुम्ही 5 वर्षासाठी राहावं वाटतं, पुन्हा पुढच्या 5 वर्षासाठी खोटी आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल करून पुन्हा निवडून येता. तुम्हाला दुसऱ्या 5 वर्षाची चिंता आहे आणि यांना पोटाची चिंता नाही. यांच्या पोटाची चिंता तुम्हाला करणं शक्य नाही. म्हणून तुम्ही नैतिक अधिकार गमावत आहात. उद्या जर चीन, आपला बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या राष्ट्रासारखी जर स्थिती आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये निर्माण झाली तर नवल मानायचं नाही. हे तुम्ही स्वतःहून ओढवलेलं संकट आहे. हे पोरं सगळी कामात होती. कोण कंपनीत कामात होतं, कुणी वेगवेगळ्या ठिकाणी कामात होती. पण सरकारी आस्थापनेमध्ये जॉब लागतोय म्हणल्यानंतर त्यांनी पुणे सोडलं, मुंबई सोडलं, मेट्रो सिटी सोडली आणि आपल्या गावात आपल्याला सरकारी जॉब मिळतोय म्हणून आले. 25-25, 30-30, 40-40 हजार पगार होता त्यांना. इथे काहीतरी आपलं आयुष्याचं कल्याण होईल म्हणून ते आपल्या गावाकडे आलेत. आणि आता तोही जॉब गेला आणि हेही संपलं. तुम्हाला एक मस्तपैकी मी ऐकून दाखवतो. बंद पडला का? म्हणजे एक तरुणानं मला कालच फोन केला.